आपला वातदोष आणि कफदोष झालेला होता, वातदोष आणि पित्तदोष झालेला होता. आज आपण कफदोषाला सुरुवात करणार आहे. ॲज युजल तो पण आपण एकाच पेजमध्ये कन्क्लूड करणार आहे. जेवढे श्लोक मी सांगितले आहे ॲटलिस्ट तेवढे तरी तुम्ही लर्न कराल. तर आपण सुरुवात करूया त्याच्या व्युत्पत्तीपासून. बरोबर, पहिला पॉईंट मी इथे मेन्शन केला आहे, कफदोषाची व्युत्पत्ती. आता व्युत्पत्ती म्हणजे काय नेमकं सांगते, कारण मी हा पॉईंट पहिल्यांदाच मेन्शन केला. जो आपण बघतोय कफदोष, श्लेष्मा, बरोबर, श्लेष्मालाच कफला श्लेष्मासुद्धा म्हणतात. तो शब्द निर्माण कसा झाला हे ज्याच्याद्वारे दाखवलं जाते तेच ते व्युत्पत्ती. बरोबर, निरुक्तीमध्ये काय असते, त्या शब्दांबद्दल माहिती, ते शब्दाचं मिनिंग काय ते निरुक्ती, आणि व्याख्या म्हणजे ॲक्च्युली त्याचा अर्थ काय झाला ती त्याची व्याख्या होते. ठीक आहे, तर हे पुन्हा पुन्हा येते म्हणून इथेच तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आता पाहू आपण कफदोषाची व्युत्पत्ती काय आहे. केन म्हणजे कोण, जलेन फलती इति कफाहा, ज्याची उत्पत्ती आणि ज्याचं पोषण ज्याच्याद्वारे घडते म्हणजे जलाद्वारे घडते तो कोण, कफ. म्हणजे कफाची उत्पत्ती आणि पोषण हे जलाद्वारेच घडते म्हणून त्याला कफ म्हटलेलं आहे. त्यानंतर श्लेष आलिंगन, निरुक्ती काय, श्लेष आलिंगने. श्लेष्मा कसा आहे, जो आलिंगन घालतो. आलिंगन म्हणजे काय, चिकटवणे, एकत्र करणे. पहा, आपण वात पित्त कफ एकदम क्लिअर असू द्या. वात मुवमेंट, बरोबर, हालचाल. पित्त दहा, उष्णता, पाचन. आणि कफ शीत, सौम्य आणि संयोग. जसं वातदोष अतिशय चलाय म्हणजे तो पटपट धातूंची झीज करवण्यास रिस्पॉन्सिबल असतो. पण कफ कसा आहे, स्थिर आहे, सौम्य आहे, शांत आहे, म्हणून तो शरीराच्या संयोगासाठी रिस्पॉन्सिबल असतो. म्हणून कफ कसा आहे, जो दोन घटकांना चिकटवून ठेवतो, त्यांना आलिंगन घालतो तो. याचे पर्याय पहा काय, श्लेष्मा, बलास, सौम्य. याचं मिनिंग काय होते. कफाचाच पर्यायी शब्द आहे श्लेष्मा, श्लेष आलिंगने आपण आताच पाहिला. बलास, जो शरीराला बल देतो, शरीराला बल ज्याच्याद्वारे मिळतो तो कफ. सौम्य, आपण त्याच्या आताच मी पुन्हा पुन्हा सौम्य शब्द वापरते. कफ कसा आहे, सौम्य आहे, शांत आहे. त्यानंतर त्याचे स्वरूप कसं आहे, श्लेष्मा सौम्य. तेच. त्यानंतर संघटन, पंचभौतिक संघटन. कफ पण पंचभौतिक आहे, त्यात 5 महाभूत आहे, पण त्यात आधिक्य कशाचं आहे, तर त्यात आधिक्य कशाचं आहे, अंभ आणि पृथ्वीचं. आता पहा, सिंपल लॉजिक आहे. वातापासून सुरुवात करू. वात कसा आहे, मुवेबल आहे. मुवेबल कोण असतं, वायू, बरोबर आहे. आणि आकाशाचा कसा गुण आहे की तो अडथळा येऊ देत नाही, म्हणून वातात कोणाचं आधिक्य असेल, वायू आणि आकाशाचं. त्यानंतर पित्त कसा आहे, उष्ण आहे, 10 युक्त आहे, तर मग तिथे कशाचं, उष्ण कोणाचा गुण, अग्नीचा, तर तिथं अग्नीचा आधिक्य जास्त असेल. कफ कसा आहे, सौम्य आहे, शांत आहे, तर तिथे आता स्थिरत्व आहे त्यात, मग स्थिर, शांत, सौम्य, शीत असे गुण कोणाचे, पृथ्वी आणि जलाचे, म्हणून यात कशाचं आधिक्य, यांचं. मग आता कफदोषाचे गुण कसे आहे पहा. स्निग्ध शीतो गुरुर मंदः श्लक्ष्ण मृत्स्न स्थिर कफः. हे झाले कफाचे गुण. आता एक एक पाहू आपण. स्निग्ध, क्लेदने स्निग्ध, जो शरीरात क्लेद निर्माण करतो, शरीराला मार्दवता देतो, तो कोण आहे, कफ. पहा, एकदम म्हणजे नेचरनं एकदम परफेक्ट आहे. आता आपल्या शरीरात वातदोष आहे, त्याच्यामुळे वृक्षता निर्माण होऊ शकते, तर त्यालाच अपोज करणारा कफ पण आहे. तो काय करेल, शरीरात मार्दवता आणेल, स्निग्धता आणेल, धातू घटकांमध्ये सहयोग करेल. त्याचबरोबर शीत, शीत काय, स्तंभने शीत. आता पहा, पित्ताचा गुण कसा आहे, उष्ण आहे, मग शरीरात उष्णता जेव्हा जास्त व्हायला लागेल तेव्हा कफ आपला शीततेचा गुण देईल, म्हणजे शरीरात 10 जास्त होऊ देणार नाही, तर अशा वेळी शीत काम करू. त्याचबरोबर जर अतिशय प्रमाणात कुठली गोष्ट होत आहे, वायूद्वारे झीज होते आहे, पित्ताद्वारे उष्णता वाढते आहे, अशा वेळी अडथळा कोण आणते, शीत गुण आणते, बरोबर. मग त्याच्यानंतर गुरु, यस्य ब्रुवण शक्ती गुरु, म्हणजे शरीरात स्थौल्यता निर्माण करणारा, गुरुता निर्माण करणारा कोण गुण, गुरु. त्यानंतर मंद, शमने मंद. पित्ताचा कसा गुण आहे, तीक्ष्ण गुण आहे. तर आणि वात कसा आहे, वात शरीरातल्या धातू घटकांचं सतत अशी तो त्याच्या झीजकडे नेत असतो. म्हणजे जर वात जर नुसता असता तर शरीराचं झीज पटकन झाली असती, धातू मलरूपात लवकर ट्रान्सफर झाला असता. धातूंची सतत झीज सुरू असते, बरोबर आहे. मग अशा वेळी तिथे शमन करण्याचं काम कोण करतं, कफत करतं. त्यानंतर श्लक्ष्ण, श्लक्ष्ण काय, रोपणे श्लक्ष्ण, म्हणजे शरीरात झालेली झीज. आता एखादी जखम झाली, व्रण झाला, तो भरून काढावा लागतो, बरोबर. तसेच शरीरात झालेली झीज भरून काढण्याचं पूरण करण्याचं काम श्लक्ष्ण गुणामुळे होतं. मृत्स्न, मृत्स्न म्हणजे ना पिच्छिल, गुळगुळीत. तर मृत्स्नामुळे काय होतं, शरीराला मार्दवता,
असते, ठीक आहे. त्यानंतर स्थिर, यश्च धारणे शक्ती स्थिर, म्हणजे कफाचं काय कर्म आहे, शरीराचं धारण करून ठेवणं, ठीक आहे. म्हणजे त्याचे इनॉल गुण आपल्याला काय दाखवतं की शरीराचा लवकर झीज होऊ न देणे, शरीरात संयोग टिकवून ठेवणे, हे सगळे त्याचे गुण आहे. श्लोक आहे अष्टांग हृदय सूत्रस्थान मधला. अजून एक श्लोक मी इथे मेन्शन केलाय, मन तमो गुणा आधिक्य, सॉरी कफ तमो गुणा आधिक्य. तर पहा, जसे हे आपण हे पाहिले, हे गुण झाले शारीरनुसार. मी याच्या आधीच तुम्हाला दोषाच्या इंट्रोडक्शन मध्ये जे गुण सांगितले होते ते शारीर गुण झाले. त्या 20 गुणापैकी यात कोणते गुण आहेत. पण अजून 3 गुण सांगितले जे मनाचे. ऍक्च्युली तसं पाहिलं म्हणजे सत्व, रज आणि तम, ठीक आहे. 2 गुण शारीर, एक मिनिट सॉरी पेन घेते, आणि मानस, बरोबर. मग आता हे शारीर जे आपण आता पाहिले आणि मानस कोणते आहे, 3 आहे, सत्व, रज आणि तम. ऍक्च्युली बघितलं ना तर सत्व हाच एक गुण आहे. हे 2 मनाचे दोष आहे, म्हणजे हे शरीरात दोषतच निर्माण करतात. पण जेव्हा आपण टोटली बघतो तर या तिघांना एकत्र गुण म्हटले जाते. तर यात कोणाचा आधिक्य आहे, तमाचा. पहा तमाचे कसे गुण आहे, तमाचं कसं गुण लक्षणे आपल्या शरीरावर दिसतात. आलस्य दिसते, जुंभा दिसते, स्थौल्यता दिसते जर तम शरीरात अधिक झाला तर. म्हणून मग आता तिथूनच सिमिलॅरिटी दिसते. कफ आणि कफात मग कोणाचं आधिक्य असणार आहे, तमाचं. मग त्याच्यानंतर आता याची सामान्य कार्य, श्लेष्मा स्थिरत्व, स्निग्धत्व, संधिबंध, क्षमा, आदिभिः. श्लेष्मा काय करते, शरीराला स्थिरता देते. जिथे मी हेच एक्सप्लेनेशन केलं सेम तसंच आहे, शरीरात स्थिरता निर्माण करून ठेवणे. स्निग्धत्व, वर्ण देणे शरीराला, आपल्या त्वचेला मार्दवता, स्निग्धता ठेवणे, त्या अभ्यंतर तशीच बाहेर होणे, म्हणजे शरीरातल्या आतमधल्या अवयवांनाही स्निग्धता पुरवून ठेवणे. म्हणजे बघा एक्झाम्पल, जसं बोन्स मधलं म्हणजे अस्थिमधली संधी, जॉईंटमध्ये सिनोवियल फ्लुइड असतं. एक्झॅक्टली म्हणजे आपण आयुर्वेदामध्ये तसं काय म्हणायचं की जॉईंटमध्ये कफ असतो. आपण याच्यानंतर कफाचे प्रकार बघणार आहे. त्यात एक श्लेषक कफ असतो जो संधीमध्ये असतो. म्हणजे आभ्यंतर आणि बाह्य दोन्ही स्निग्धता पुरवण्याचं काम कोण करतो, कफदोष करतो. त्यानंतर हेच संधिबंध. आताच मी तुम्हाला सांगितलं 2 बोन्समध्ये एक जॉईंट, तर त्या जॉईंटमध्ये जो कफ आहे तो त्या संधीला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करतो, 2 अस्थींना एकत्र ठेवण्याचं काम करतो. आणि क्षमा, आदिभिः. म्हणजे जे कफाचे हे सगळे जे गुण आहे ना, हे कसे आहे, शीत आहे, सौम्य आहे, तर याचा मनावर सुद्धा परिणाम होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीस जर कफगुण अधिक असेल, आता प्रकृती असते एका व्यक्तीची, तर ते कफ आधिक्याची जर असेल त्याची प्रकृती, तर त्याचं इंद्रिय नेहमी प्रसन्न असतात, मन प्रसन्न असते. मग सिंपल आहे, आपण प्रसन्न असू तर आपण सहज कोणालाही माफ करून देतो, बरोबर. तर हे सगळे झाले कफाचे कार्य. मग आता त्याच्यानंतर त्याचे स्थान, ऍक्च्युली हे स्थान आधी पाहिजे होते म्हणजे तुम्हाला लवकर कळलं असतं. चला असो बघा, उरकंठ शिरः क्लोम पर्वाणी आमाशय रसः मेदो घ्राणं च जिह्वाच कफस्य सुतराम उरः. त्याचं पहिलं स्थान काय आहे, कफाचं ऊर. पहा, ऊर मी तुम्हाला आधी पण याच्या आधी सांगितलं आहे की जेव्हा आपण बॉडीमध्ये ऊर, उदर आणि उरू, ठीक आहे, तर हा जो भाग आहे हा आहे ऊर, हा आहे ऊर. हा जो भाग येतो हा येतो उदर, आणि हा जो भाग येतो हा येतो उरू, ठीक आहे. तर हा आता इथे कोणाचं स्थान आहे, इथे कोण आहे, हृदय आहे आणि फुफ्फुस आहे, बरोबर. मग आता हृदयाद्वारे काय होतं, रक्ताचं संवहन होतं, बरोबर आहे, रक्त संवहन होतं राहतं शरीरात. आणि फुफ्फुसाद्वारे काय होतं, प्राणवायूचं इन्हेलेशन एक्झलेशन सतत सुरू असतं. मग आता हे 2 इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, यांच्यामुळे ते सतत त्यांचे कार्य करत आहे, म्हणजे आयुष्यभर हे प्राकृत असणे गरजेचं आहे. म्हणजे निसर्गतः तिथे कफाचं स्थान सांगितलं. जर तिथे कफ राहील तर यांची होणारी जी वेळोवेळी नेहमी भरून काढत राहील, म्हणून इथे कफाचं स्थान सांगितलं, बरोबर. त्यानंतर बघा कंठ. आता कंठ म्हणजे आपण पहा कुठलंही एक तर रेस्पिरेटरी सिस्टम घ्या, डायजेस्टिव्ह सिस्टम घ्या, प्राणवायू आत घेणे किंवा अन्न ग्रहण करणे किंवा जल ग्रहण करणे, हे सगळं जातं कुठून, ऍक्च्युली कंठातून.
तर मग त्यालाही नेहमी स्निग्धता असणे गरजेचं आहे, त्याचंही नेहमी स्थिरत्व असणे गरजेचं आहे. अशा तिथे पण कोणाचं स्थान आहे? कफाचं. शिर. आता बघा, आपल्या शिरामध्ये सूक्ष्म इंद्रिय आहे, जसं आपले हे नेत्र, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय, हे जे इंद्रिय आहे त्याचप्रमाणे त्याचे सेंटर्स कुठे आहे? आपल्या शिरात आहे. त्याचे मज्जाधातूद्वारे पोषण होते. तर मग तिथेही मज्जाधातूचे पोषणही कोण करतं? कफ. कन्फ्युजन होत असेल तर सिंपल लक्षात ठेवा की शिरातल्या इंद्रियांना पोषण करण्यासाठी पण कफाची गरज असते. त्यानंतर क्लोम. आता पहा, तुम्हाला पुन्हा पुन्हा तालू आणि क्लोम हे अवयव येतील, पण त्याचं स्थानाबद्दल खूप मतमतांतर आहे की ते ॲक्च्युली आहे कुठं. पण पहा, आपल्याला सपोज तहान लागली, तृष्णा ही संवेदना जाणवली. मग आता त्या तृष्णा संवेदनेचं प्रशमन झालं, म्हणजे आपण पाणी पिलो आणि आपल्याला असं वाटलं की झालं, माझी तहान गेली रे बाबा. तर हे तहान जाण्याचं स्थान जिथून जाणवलं आपल्याला ते म्हणजे कोण? तालू आणि क्लोम. ठीक आहे. तर इथे सुद्धा कफाचा आधिक्य. पर्व म्हणजे ना संधी. संधीला प्राकृत ठेवण्याचं, त्यातली 2 ते अस्थी म्हणजे 2 बोन्स जुळवून ठेवण्याचं कार्य कोणाचं आहे? कफाचं आहे. त्याच्यानंतर आमाशय. पहा, सुश्रुतांनी कफाचं विशेष आमाशय असं स्थान सांगितलं आहे. मी पण तुम्हाला सांगताना खूप वेळा सांगितलं आहे की कफाचं स्थान आमाशय, पित्ताचं स्थान ग्रहणी आणि वाताचं स्थान पक्वाशय. बरोबर. तर आमाशय कफाच्या कार्याच्या दृष्टीने सुद्धा इम्पॉर्टंट आहे, आणि सपोज कफाची जर विकृती झाली, म्हणजे त्या कफ दुष्ट झाला, तर तेव्हाही त्याचे विशेष लक्षण आपल्याला आमाशयावर दिसून येतात. आणि त्याचबरोबर पहा, जर तुम्ही अष्टांग हृदयामध्ये श्लोक शिकले असाल तर 3 चिकित्सा आहे आपल्या, म्हणजे वाताची, पित्ताची आणि कफाची. तिघाच्या 3 विशेष चिकित्सा आहे. शोधनाच्या 3 चिकित्सा आहे. वाताची आहे बस्ती, पित्ताची आहे विरेचन आणि कफाची आहे वमन. ठीक आहे. तर यांचं स्थान कसं आहे? याचा आहे पक्वाशय. त्याच्यानंतर वमनाचं स्थान कोणतं आहे? आमाशय. हे वमन जेव्हा चिकित्सा दिली जाते, ही कुठून दिली जाते? आमाशयाद्वारे. झालं, सिंपल आहे. म्हणजे त्याचं स्थान, कफाचं स्थान कशावरून? त्याचं पोषण, त्याचं विकृती आणि त्याची चिकित्सा हे सगळं आमाशयातून होते, म्हणून आमाशय त्याचं एक स्थान झालं. आणि त्याच्यानंतर रस हा धातू आहे. कफाचा आणि रसाचा आश्रयी संबंध येतो, म्हणजे कफाला आश्रय देण्याचं कार्य कोणाचं आहे? रसाचं आहे म्हणून. आणि रसाचं जे प्रीणन कार्य आहे, रसाद्वारे जे प्रीणन कार्य होते, तिथे ते कार्य घडवून आणण्यास मदत कोण करतो? कफ. त्यानंतर मेधाचा आणि कफाचा सुद्धा असाच जवळचा संबंध आहे. जर मेधाची दृष्टी झाली म्हणजे कफाची दृष्टी झाली असंच दिसते. त्यानंतर घ्राण म्हणजे आपलं हे घ्राणेंद्रिय म्हणजे नासा. आता नासेद्वारेच सगळ्यात पहिले एअर एंट्री होते, मग तिथेही ती त्वचा नेहमी स्निग्ध असणे गरजेचं आहे. आता हवा लागली तर ती कोरडी पडण्याचे चान्सेस असतात ना, मग अशा वेळी तिथे कार्य कोण करते? कफ. त्यानंतर जिव्हा. आता रसनेंद्रिय, रसाचं ज्ञान. आता सिंपल पहा, आपण एखादा कोरडा पदार्थ खाल्ला, ठीक आहे, तिखट मुरमुरे खाल्ले, आणि एखादा ओला पदार्थ खाल्ला, जसं उपमा खाल्ला, बरोबर आहे, तर लगेच ज्ञान कशाचं होईल आपल्याला की हे तिखट आहे? तर उपम्याचं लवकर होते, कारण तो आर्द्र आहे. पण मुरमुरे कसे आहे, लाह्या कशा आहे, हे सगळे वृक्ष आहे. तर तिथे आधी रसाचं त्याच्यासोबत, म्हणजे जिव्हाद्वारे सोडलेल्या त्या आपल्या रसाचं त्याच्यासोबत मिक्स होते, आणि मग आपल्याला ज्ञान होते. तर मग तिथे कशाची आवश्यकता आहे? आर्द्रतेची. ती कोण पुरवतो? कफ. बरोबर. कफस्य सूत्राम उरह, हे सगळे त्याचे स्थान असताना उर हे त्याचं खूप इम्पॉर्टंट स्थान आहे. तुम्हाला वाटत असेल की मी हे खूप सगळं सांगते, पण जर हा पॉईंट क्लिअर असला ना तर बिलकुल कन्फ्युजन होत नाही, आणि कुठलाही क्वेश्चन जरी आला तरी तुम्ही व्यवस्थित सांगू शकता. म्हणून सगळं समजून अभ्यास करा. बघा, इथे आपला कफदोषाचा इंट्रोडक्शन पूर्ण झालेला आहे. आता आपला राहिला त्याचा प्रकार आणि त्याची विकृती, म्हणजे क्षय आणि वृद्धी. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू सो मच.